हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप। आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, ज्याला आपण म्हणतो महान्यायवादी, राज्याचा महान्यायवादी। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, तो एक तुम्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या। तो म्हणजे आपण बघितलं होतं की अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, सो अटॉर्नी जनरल बघितला होता आपण। तर आता आपल्याला बघायचं ते म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया। तो जो आधीचा आपण कालचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ह्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन केलं होतं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, ज्याला आपण म्हणतो राज्याचा महाधिवक्ता। मराठीत यायचं गेलं तर राज्याचा महाधिवक्ता असं ते नाव आहे, ठीक आहे। आणि अटॉर्नी जनरलला महान्यायवादी असं म्हणतात, तर ॲडव्होकेट जनरलला महाधिवक्ता असं म्हणतात। सो हा राज्याचा जो असतो, तर लक्षात ठेवा, महाधिवक्ता म्हटलं की तो राज्याचा येतो, ठीक आहे। सो ॲडव्होकेट जनरल इज फॉर द स्टेट अँड अटॉर्नी जनरल फॉर इंडिया असं असतं ते, ठीक आहे। सो ह्याच्याबद्दल ही सुद्धा एक कॉन्स्टिट्युशनल ऑफिस आहे, ठीक आहे। जसं केंद्र सरकारसाठी लीगल ॲडवायझर आणि केंद्र सरकारचा वकील म्हणून अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाचं जे काम आपण काल बघितलं, तेच काम राज्यासाठी राज्य सरकारला एक लीगल ॲडवायझर त्यांचा स्वतःचा, आणि राज्य सरकारची बाजू कोर्टामध्ये मांडण्यासाठी हवा असलेला एक वकील, राज्याला हवा असलेला एक अधिवक्ता, तर तो म्हणजे कोण, तर ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट। जसं केंद्राला आपण बघितलं अटॉर्नी जनरल, तसं राज्याला ॲडव्होकेट जनरल, ठीक आहे। ही सुद्धा अटॉर्नी जनरल प्रमाणे कॉन्स्टिट्युशनल ऑफिस आहे। हे कशावरून कळतं, तर ह्याला आर्टिकल 165 इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 165 मधून याचा जन्म होतो। म्हणून याला काय म्हणू शकतो आपण, तर कॉन्स्टिट्युशनल ऑफिस किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडी किंवा कॉन्स्टिट्युशनल ऑफिस असं म्हणू शकतो आपण त्याला, ज्याला आपण मराठीमध्ये संविधानिक संस्था किंवा संविधानिक कार्यालय असं म्हणू शकतो। आता आपण ह्याच्याबद्दल एक थोडं डिस्कस करूया। अपॉइंटमेंट आणि टर्म काय असते। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर हा हायेस्ट लॉ ऑफिसर आहे स्टेटचा। केंद्राचा जर तुम्हाला विचारलं की सेंट्रलचा हायेस्ट लॉ ऑफिसर कोण आहे, तर तो अटॉर्नी जनरल येतो। तर राज्याचा जो हायेस्ट लॉ ऑफिसर आहे त्याला ॲडव्होकेट जनरल असं म्हणतात। ह्याला अपॉइंट कोण करतो, सो ह्याला अपॉइंटमेंट करतो गव्हर्नर। ह्याला कारण हा राज्याचा आहे त्यामुळे गव्हर्नर, तेच अटॉर्नी जनरलला अपॉइंट कोण करतो, तर प्रेसिडेंट करत असतो, ठीक आहे। हे फरक थोडंसं डिफरन्शिएट करून आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल। याचा मेन क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, की तो भारताचा नागरिक असला पाहिजे, जो कोणी असेल तो एक। त्याच्यानंतर त्यांनी कुठल्याही ज्युडिशियल ऑफिस, म्हणजे ज्याला आपण न्यायाधिकरण म्हणतो, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट अशा न्यायाधिकरणाचा त्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, किंवा त्यांनी ॲडव्होकेट ऑफ हायकोर्ट फॉर 10 years, किंवा तो हायकोर्टाचा 10 वर्ष त्यांनी काय केलं पाहिजे, वकिली केली पाहिजे त्याने हायकोर्टामध्ये। जर ह्या दोनपैकी एक किंवा दोन, या दोनपैकी जर त्यांनी एक तरी त्यांनी क्रायटेरिया पूर्ण केला आणि तो जर भारताचा नागरिक असेल, तर राज्यपाल त्याची नियुक्ती ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट म्हणून करू शकतो। त्याच्यानंतर याचा ऑफिसची टर्म काय आहे, तर ऑब्व्हियसली ह्याचा ऑफिसला टर्म नाही आहे। आपण हे का मी म्हटलं, कारण अटॉर्नी जनरलला सुद्धा अशा पद्धतीने कुठलंही टेन्युअर किंवा टर्म दिलेली नाही की 5 वर्ष 6 वर्ष, तशी ॲडव्होकेट जनरलला सुद्धा नाही आहे। ह्याचं कारण असं आहे की ह्याचं जे काम आहे, ह्याची जी ड्युटी आहे ती अशी आहे की हा राज्य सरकारांना, ॲडव्होकेट जनरल जो असतो, जो राज्य सरकारला काय करतो, तर तो लीगल ॲडवाईज करत असतो। राज्य सरकारांना काही एक्झिक्युटिव्ह डिसिजन घ्यायचे असतात, किंवा त्यांना काही वेळेला नवीन कायदे तयार करायचे असतात। तर अशा वेळेला जर त्याच्यामधले जे पॉईंट्स, एक्झिक्युटिव्ह डिसिजनमधले किंवा कायदे बनवण्यामधले जर पॉईंट संविधानाच्या विरोधात असतील, किंवा संविधानामध्ये अडचणी येणार असतील, किंवा संविधानानुसार त्याच्यामध्ये कुठे ना कुठे पुढे जाऊन इश्यू होणार असेल, प्रॉब्लेम होणार असेल, त्याच्यामध्ये काही टेक्निकल इश्यूज असतील, तर पुढे जाऊन ते एक्झिक्युटिव्ह डिसिजन किंवा ते कायदे हे फेल जाऊ शकतात, किंवा कुठल्या तरी हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये
ते निकाली लागू शकतात किंवा ते रद्द होऊ शकतात किंवा राज्यपाल आणि राष्ट्रपतीच ते रोखून धरू शकतात. सो असं काही होऊ नये याची खबरदारी म्हणून कुठलाही कायदा बनवत असताना त्या कायद्यातल्या ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टींच्या संदर्भात लिगल ॲडवाईज करण्यासाठी किंवा एक्झिक्युटिव्ह डिसिजनच्या संदर्भामध्ये लिगल ॲडवाईज करण्यासाठी राज्य सरकारना एक लिगल ऑफिसर लागतो, एक ॲडव्होकेट लागतो. तो म्हणजे ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट असतो. जसं आपल्याला स्वतःला लागतो एक ॲडवायझर, लिगल ॲडवायझर. आपण जे काही करतो ते कायद्याच्या आणि संविधानाच्या विरोधात असू नये तसं ते लक्षात घेऊन आपण कृती करत असतो आपल्या वैयक्तिक जीवनातसुद्धा. तसं राज्य सरकारांना सुद्धा त्यांचे डिसिजन्स हे कायद्याच्या पातळीवर तपासावे लागतात, त्यांच्या मूस त्यांना तपासावे लागतात. तर त्यासाठी हा लिगल ॲडवायझर इम्पॉर्टंट असतो. त्याचबरोबर राज्य सरकारांची बाजू जेव्हा केंद्र राज्य विवाद असतील किंवा राज्य सरकारच्या विरोधात कुठेतरी केस पडली असेल कुठल्या तरी कायद्याला धरून किंवा डिसिजनला घेऊन किंवा कुठल्याही बाबी संदर्भात, त्यावेळेला राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारचा एक स्वतःचा वकील असावा लागतो. सरकारी वकील वेगळे आणि सरकारचा वकील वेगळा, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सरकारचा वकील म्हणजे सरकारची बाजू मांडण्यासाठी असलेला वकील, तर सरकारी वकील म्हणजे जो सरकार दरबारी नोकरी करतोय आणि सरकारने जी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे इतरांना, फ्री लिगल सर्व्हिस, त्यांना त्याच्यासाठी त्या सर्व्हिसमध्ये असलेले सरकारी वकील वेगळे आणि सरकारचा वकील वेगळा. तर सरकारचा जो वकील आहे हा ॲडव्होकेट जनरल, तो सरकारांची बाजू, राज्य सरकारची बाजू हा मांडत असतो. जेव्हा राज्याच्या संदर्भात कुठलेही विवाद निर्माण झाले देशातल्या कुठल्याही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये, तर तो राज्याची बाजू मांडण्याचं काम हे प्रामुख्याने करत असतो. तसंच विधानसभांमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जर सरकारच्या वतीने जर कायदेशीरदृष्ट्या जर काही प्रश्नांना उत्तर द्यायची असतील तर तिथे सुद्धा तो राज्य सरकारला प्रेझेंट करतो, राज्य सरकारची तो बाजू मांडतो. सो एक प्रकारे ह्याचं ज्या पद्धतीचं काम आहे त्या पद्धतीनुसार कुठल्याही सरकारला आपल्याला जो योग्य वाटेल त्या वकिलाची नेमणूक करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि जर त्यांना बदलावंसं वाटला तर तो बदलताही आला पाहिजे. शेवटी राज्य सरकारांना ॲडवाईज करायचं आहे आणि राज्य सरकारांची बाजू मांडायची आहे, तर त्यांना पण तो पटला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला फिक्स टेन्युअर दिलेलं नाही. उद्या 2 वर्षातच सरकार बदललं तर नवीन सरकारला नवीन ॲडव्होकेट जनरल, नवीन वकील नेमायचा असेल तर तोही नेमता आला पाहिजे. याच दृष्टिकोनाने ॲडव्होकेट जनरलला सुद्धा कुठलाही टेन्युअर नसतो आणि केंद्राच्या अटॉर्नी जनरलला सुद्धा कुठलाही टेन्युअर नसतो. जरी त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी असल्या तरी त्या स्वायत्त नाहीत, त्या स्वायत्त नाही आहेत. त्यांना राज्य सरकारांसाठी ॲडव्होकेट जनरलला, त्या अटॉर्नी जनरलला केंद्र सरकारसाठी काम करावं लागतं. त्याच्यामुळे तो त्यांच्या मर्जीतला असणं गरजेचं आहे. जरी ती संविधानिक संस्था असली किंवा त्याला संविधानाचा दर्जा असला तरीसुद्धा, आणि त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट ते ॲडव्होकेट जनरलची अपॉइंटमेंट गव्हर्नर थ्रू असली तरीसुद्धा त्याला एक स्पेशल ऑफिसचा टेन्युअर नाही आहे किंवा त्याला रिटायरमेंट एज नाही आहे. हे लक्षात असू द्या, हे विसरू नका, हा पॉईंट विसरू नका. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनने, सो हा पॉईंट तुम्हाला डिटेलमध्ये कळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे की कॉन्स्टिट्यूशनसुद्धा, भारतीय संविधानसुद्धा त्यांच्या रिमूव्हल प्रोसिजरबद्दल काही म्हणत नाही. म्हणजे जसा त्यांना कालावधी नाही आहे कुठलाही, तसंच त्यांची रिम्युअलची सुद्धा प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली नाही. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन डज नॉट कंटेन द प्रोसिजर अँड ग्राउंड फॉर इज रिमूव्हल. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे जेवढ्या काही संविधानिक संस्था आहेत त्या संविधानिक संस्थांचे जे हेड असतात त्या सगळ्यांना काढण्याची एक प्रोसिजर ठरवली गेलेली आहे, ज्याच्यामुळे त्यांचं इंडिपेंडेंटनेस टिकून राहील, त्यांची स्वतंत्रता टिकून राहील. पण ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरलच्या बाबतीमध्ये अशी कुठलीही स्वायत्तता गरजेची नसल्यामुळे आणि त्यांना टेन्युअरच नसल्यामुळे त्यांची रिमूव्हलची प्रोसिजर हा मुद्दा इथे उपस्थितच होत नाही किंवा तो दुय्यम ठरतो. त्यामुळे जर राज्य सरकारनं वाटलं की
आत्ता नेमणूक केलेला ॲडव्होकेट जनरल आपल्याला नको आहे, आपल्याला नवीन कोणाला अपॉइंट करायचं तर ते करू शकतात. तर त्याच्यामुळेच त्याची रिमूव्हल प्रोसिजर, त्याला पदावरून दूर करण्याची प्रोसिजर अशी काही स्पेसिफिक ही कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही. तर मग आता कसं काढता येतं? जर कुठल्याही राज्य सरकारांना वाटलं की आता मला हा ॲडव्होकेट जनरल नको आहे, मला रिप्लेस करायचं आहे किंवा मला नवीन अपॉइंटमेंट करायची, तर काय करायचं? ह्याला आधीच्या व्यक्तीला कसं काढायचं? तर सिम्पल आहे. अटॉर्नी जनरलच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार राष्ट्रपतीला सांगतं की आम्हाला नवीन अटॉर्नी जनरल बदलून द्या किंवा आम्हाला नवीन अटॉर्नी जनरल हवा आहे, या व्यक्तीला नेमणूक करा, आधीच्या व्यक्तीला काढा. तर राष्ट्रपती अटॉर्नी जनरलला काढून टाकतो. तसंच राज्यामध्ये गव्हर्नरला, राज्य सरकार गव्हर्नरलाच रिक्वेस्ट करतं की आत्ताच्या ॲडव्होकेट जनरलला तुम्ही पदावरून दूर करा, तर नवीन ॲडव्होकेट जनरलला आपण अपॉइंटमेंट करूया, अशा पद्धतीने. याचाच अर्थ की ॲडव्होकेट जनरलचं जे ऑफिस असतं हे तो गव्हर्नरच्या मर्जीपर्यंत तो राहतो. ठीक आहे. तसंच केंद्रामध्ये अटॉर्नी जनरल हा राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत राहतो. आता गव्हर्नरची मर्जी ॲडव्होकेट जनरलच्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार अटॉर्नी जनरलची रिमूव्हल, हे जरी मर्जीनुसार जरी म्हटलं तरी हे इनडायरेक्टली हा एक्झिक्युटिव्ह डिसिजनच असतो. ॲडव्होकेट जनरलच्या बाबतीमध्ये राज्य सरकार राज्यपालाला त्याची सूचना देतं आणि मग राज्यपाल ती ॲक्शन घेतो. तर केंद्राच्या बाबतीमध्ये अटॉर्नी जनरलच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार राष्ट्रपतीला तशी सूचना करतो आणि मग राष्ट्रपती ती पुढची प्रोसिजर करतो. सो ती मर्जी म्हणजे अशा पद्धतीची आहे. सो आय होप तुम्हाला ही स्लाईड इम्पॉर्टंट कळालेली आहे, नीट कळालेली आहे. इम्पॉर्टंट आहे त्यातले प्रत्येक मी पहिलं वाक्य ते शेवटचं वाक्य. आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. ड्युटीज आणि फंक्शन्स. टू गिव्ह ॲडवाईस टू द गव्हर्नमेंट. आता याची ड्युटी काय आहे, म्हणजे काय कार्य काय आहे त्याची ते बघायचं आपल्याला. कार्य आणि रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी. कार्य आणि जबाबदारी काय आहे. तर पहिले बघूया की मी हे ऑलरेडी आपण बघितले तरीसुद्धा की टू गिव्ह ॲडवाईस टू द गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट. कळलं म्हणजे काय? तर राज्य सरकारला काय करायचं? ॲडवाईस करायचं ऑन द लिगल मॅटर्स प्रेफर बाय हिम बाय द गव्हर्नर. लिगल मॅटर्समध्ये राज्य सरकारांना मदत करायची, ॲडवाईस करायची. ठीक आहे. सो त्याचं नेचर जे आहे हे लक्षात ठेवा, ॲडवायझरी नेचर आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. अटॉर्नी जनरल असेल किंवा मग ॲडव्होकेट जनरल असेल, त्यांचं जे ड्युटीचं नेचर आहे, त्यांचं जे फंक्शन आहे, ठीक आहे, ते एक प्रकारे काय ॲडवायझरी आहे. हा मुद्दा परीक्षेमध्ये विचारला तर तो लक्षात ठेवा. सेकंड आहे टू डिस्चार्ज द फंक्शन कन्फर्ड ऑन हिम बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑर एनी अदर लॉ. म्हणजे कुठल्याही, म्हणजे त्याला भारतीय संविधानाने किंवा कोणत्याही कायद्याने त्याला जर काही काम नियुक्त करून दिलं असेल तर ते कार्य त्याला बजावायचं. ठीक आहे. त्यानंतर टू ॲपियर बिफोर एनी कोर्ट ऑफ लॉ विथ इन द स्टेट. म्हणजे तो काय करेल की राज्यामध्ये जे काही कोर्ट आहेत, आपल्या बाकीचे कोर्ट आहेत, जिल्हा कोर्ट वगैरे, हायकोर्ट्स, जिल्हा कोर्ट, खंडपीठ, तिथे तो काय करेल? राज्य सरकारांची बाजू मांडेल. त्यानंतर ही हॅज अ राईट टू स्पीक अँड टूक अ पार्ट इन द प्रोसिडिंग ऑफ बोथ हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे अटॉर्नी जनरल जसा केंद्र आपल्या पार्लमेंटच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोघांच्या सेशन्समध्ये बोलण्याचा अधिकार त्याला मिळतो, मतदानाचा नाही, फक्त बोलण्याचा अधिकार मिळतो, तसाच राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये किंवा जर विधान परिषद असेल तर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चर्चेमध्ये सहभाग घेता येतो, पण त्यांना राईट टू वोट नसतो, हे लक्षात ठेवा. सो तो पॉईंट परत रिपीट करू आपण. ही हॅज द राईट टू स्पीक अँड टेक अ पार्ट इन द प्रोसिडिंग ऑफ बोथ द हाऊसेस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर, जे आपण आत्ता बघितलं. ही मे बी नेम अ मेंबर बट विदाउट अ राईट टू वोट. म्हणजे त्याला कशाचा अधिकार नाही आहे, तर तो चर्चेचा भाग घेऊ शकतो, त्याला मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचरचा सुद्धा दर्जा मिळेल, पण त्याला मतदानाचा अधिकार मिळत नाही. मतदानाचा अधिकार नसतो. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बाकी तो चर्चा करू शकतो, हा त्याचा बेनिफिट आहे.
अदरवाईज तुम्ही जर बघितलं तर म्हणजे एका हाऊसमधले व्यक्ती हा मनाला वाटेल दुसऱ्या हाऊसमध्ये जाऊन प्रोसिडिंगमध्ये बसू शकत नाही, त्याला दंड आहे, नाही तर कारवाई होईल. पण ॲडव्होकेट जनरलला राज्याच्या बाबतीमध्ये तर अटॉर्नी जनरलला केंद्राच्या बाबतीमध्ये ती सूट आहे. कारण त्याला दोन्ही ठिकाणी जेव्हा तो चर्चेत सहभाग होतो तेव्हा तो केंद्र सरकारची लिगल बाजू मांडत असतो. जसं ॲडव्होकेट जनरल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये राज्यांची बाजू मांडतो लिगल इश्यूजमध्ये. नंतर ही एन्जॉय द ऑल प्रिव्हिलेजेस अँड इम्युनिटीज दॅट आर अवेलेबल टू द मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे त्याला MLAचा म्हणजे एखाद्या MLAला म्हणजे आपल्या एखाद्या आमदाराला ज्या सगळ्या सोयीसुविधा असतात, जो दर्जा असतो तोच ॲडव्होकेट जनरलला असतो. सो लक्षात घ्या, परीक्षेमध्ये कधी कधी ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया इज इक्वल टू मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेचर असं जर विचारलं तर यस म्हणा, कारण त्याला तसा दर्जा मिळालेला असतो. फक्त त्याला एकच अधिकार कमी असतो, तो म्हणजे मतदानाचा. तेच अटॉर्नी जनरलच्या बाबतीमध्ये त्याला MP चा दर्जा असतो, मेंबर ऑफ पार्लमेंटचा दर्जा असतो, पण विदाऊट राईट टू वोट. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात असतो. सो आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आता ह्याच्या संदर्भामधले आर्टिकल्स बघूया आपण. आर्टिकल विचारतात ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट या पदाची निर्मितीच केली आर्टिकल 165 ने. त्यानंतर राईट ऑफ ॲडव्होकेट जनरल ॲज अ रिस्पेक्ट द हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर अँड इट कमिटी. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हटलं की तो राज्यांच्या विधानसभांमध्ये जाऊन चर्चामध्ये सहभाग घेऊ शकतो, त्याला MLAचा दर्जा प्राप्त होतो, त्याला आमदाराचा दर्जा प्राप्त होतो. हे त्या कुठे सांगितलं त्याचे हे सगळे अधिकार तर 177 आर्टिकलमध्ये सांगितलेले आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की तो फक्त हाऊसमध्ये बोलत नाही, तो फक्त सभागृहामध्ये बोलत नाही, तर तो सभागृहाच्या समित्यांमध्ये सुद्धा सहभागी असतो. हे लक्षात ठेवा जिथे त्याची गरज आहे. म्हणजे तो सभा आणि समित्यांमध्ये सहभागी होऊ शकतो चर्चेला विदाऊट राईट टू वोट. विदाऊट राईट टू वोट हे लक्षात ठेवा. सेम अटॉर्नी जनरलच्या बाबतीमध्ये की अटॉर्नी जनरल जो केंद्राचा महान्यायवादी आहे तो पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहांमध्ये सहभागी होऊ शकतो आणि पार्लमेंटच्या कमिटीजमध्ये सुद्धा तो चर्चेला सहभागी होऊ शकतो, पुन्हा एकदा विदाऊट राईट टू वोट हे लक्षात ठेवा. आणि लास्ट आर्टिकल आहे आर्टिकल 194 जे या ॲडव्होकेट जनरलचे पॉवर सांगतात, प्रिव्हिलेजेस देतात आणि ॲडव्होकेट जनरलच्या बाबतीमध्ये त्याचे संरक्षण पण सांगतात. सो अशा पद्धतीने हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ॲडव्होकेट जनरल छोटा आहे, पण जितका काही मी फर्स्ट स्टेटमेंटपासून लास्ट स्टेटमेंटपर्यंत सांगितलेले आहे हे प्रत्येक पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही ह्याच्या अगोदरची सुद्धा अटॉर्नी जनरल वाचून घ्या, ऐकून घ्या. तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये परीक्षेमध्ये फायदा होणार म्हणजे होणार. सो आय होप तुम्हाला हे कळतं आहे, आवडतं आहे. आपण इथे थांबूया. गुड बाय.